सध्या 10वी-12वी परीक्षेचा सीझन सुरू आहे। या निमित्तानं गेल्या 10 वर्षातील परीक्षांचा आढावा बी न्यूजनं घेतला। 10वी-12वी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कोकण विभागातून घट झाल्याचं दिसून येतंय, पण कोल्हापूर विभागात मात्र विद्यार्थी संख्येत वाढ होतीये। 10वी-12वी परीक्षेच्या यशावरच विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरते। त्यामुळे या दोन्ही परीक्षांना अजूनही मोठं महत्त्व आहे। राज्यात 9 विभागीय मंडळांच्या वतीनं 10वी-12वीची परीक्षा सुरू आहे। गेल्या 10 वर्षात कोकण विभागात या दोन्ही परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये झपाट्यानं घट झाली आहे। कोकणातून अनेक जण पुणे, मुंबई अशा महानगरात नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं जात आहेत। अनेक कारणांनी कोकणचा भूमिपुत्र इतरत्र स्थलांतरित होत आहे। त्यामुळेच कोकण विभागातून 10वी-12वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट होतीये। स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाचा अभाव, जेईई, नीट यासह अन्य परीक्षांच्या मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध नसणं अशा कारणांमुळे कोकणातील विद्यार्थी इतर जिल्ह्यात जात आहेत। दुसरीकडे कोल्हापूर विभागानं गेल्या 10 वर्षात 10वी-12वी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत समतोल राखलाय। 2015 ते 2022 या 7 वर्षात 10वी-12वीच्या विद्यार्थी संख्येत 1 ते 3 हजारांनी वाढ झाली होती, तर 3 वर्षाच्या कालावधीत 1 हजारानं घट झाली होती। पण कोकण विभागाच्या तुलनेत कोल्हापूर विभागानं 10वी-12वीच्या परीक्षेतील विद्यार्थी संख्या सातत्यपूर्ण ठेवली आहे।